अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। नंदुरबार जिल्ह्यात जय वाळवी नावाच्या आदिवासी युवकावर काही दिवसांपूर्वी धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जय वाळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त आदिवासी समाजाने दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत नंदुरबार शहरात भव्य मोर्चा काढला। सुरुवातीला शांततेत सुरू असलेला हा मोर्चा निवेदन दिल्यानंतर अचानक हिंसक वळणाला गेला। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमावाने दगडफेक केली, अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली। परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर करून जमावाला पळवले। या दरम्यान काही पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जास्त नको बोला। इंस्ट्रक्शंस नहीं है सध्या पुलिस मैं क्या बोल रहा हूँ रीडिंग को रुकना पड़ेगा। हाथ दबाओ, हाथ दबाओ। ठीक है सर, चलो नीचे बैठे रहो, पिंच रोको, पिंच करके रखो। लड़की रुक रहा है यार सर, आप बसा बसा बसा।
नवापूर नाक्याला दगडफेक चालू आहे, त्या कोर्टाला दगडफेक तिथं जाऊन मारून टाकतील. थोडंसं मला बी काळजी आहे तुमची. सबको भी करे. केलं ती व्यवस्था केली. बसा गाडीत बसा. व्यवस्था केली होती. बसा बसा बसा. तुम्ही पाठवतो गाडी पाठवा. चला पिंच रोको, पिंच करके रखो. सर काय परिस्थिती कशामुळे सगळं झालंय आणि काय काय सगळं परिस्थिती आहे? नमस्कार. काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता. त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनांनी केलेलं होतं. त्या मोर्चामध्ये जे काही चार्जडअप मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते, त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे प्रमायसेसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नाईलाजास्तव आपल्याला सौम्य लाठीचार्जचा वापर करून डिस्पर्स करण्यात आला. त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा आता डिस्पर्स करण्यात आला. शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे. माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली. तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे, पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे. कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर धन्यवाद. किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये? आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण वेगवेगळे जवळपास 15,000 ते 20,000चा मॉब होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्व होते. आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.